महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीचं आयोजन निवडणूक आयोग करतं। निवडणूक आयोगाने आचारसंहिता महाराष्ट्रात लागू केलेली आहे, म्हणजे राजकीय पक्षाचं आचरण कसं असायला पाहिजे निवडणुकीत याच्या बाबतीत बनवलेली ती संहिता आहे। परंतु गेले काही दिवस जे दिसतंय की सरकारी पक्षाच्या दबावाखाली सर्रास आचारसंहितेचं उल्लंघन केलं जाते। जो कायदा आहे निवडणुकीचा, पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट, याच्या ज्या तरतुदी आहेत याच्या बाबतीतलं उल्लंघन सर्रास केलं जाते आणि ज्या यंत्रणांनी या सगळ्यांचं पालन करायचं आहे या सगळ्या सरकारी यंत्रणा या राजकीय पक्षांच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत। याचं उदाहरण काल मी आपल्याला एका पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं। अशी बरीच उदाहरणं आम्ही आज मुख्य निवडणूक आयोगाचे सीओ श्री चोकलिंगम साहेब यांना, मी, खासदार अनिल देसाई आम्ही जाऊन भेटलो आणि आमचं सगळं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलं। त्याचं कारण असं आहे की खाली कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे। आपल्याला माहिती आहे की वरळी विधानसभेमध्ये विधान परिषदेच्या सभापती व्यासपीठावरती असताना हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजनाच्या निमित्ताने येऊन तिथे राजकीय भाषणं होतात, तिथे महायुतीच्या उमेदवाराला मतं द्या असं सांगितलं जातं। एक प्रकारचं ते राजकीय व्यासपीठच तयार केलं जातं। तिथे महिलांना कुपन दिली जातात, जी कुपन काल मी आपल्याला मीडियामध्ये दाखवली। त्या कुपन देताना सांगितलं जातं की तुम्हाला कळवण्यात येईल की तुमची भेटवस्तू कुठून घ्यायची आहे। दुसऱ्या दिवशी त्यांना निरोप जातो की या जागी तुमची भेटवस्तू ठेवलेली आहे, आपण तिकडे यावं। आमच्या काही महिला त्याच्यामध्ये गेल्या, त्या वस्तू पकडल्या गेल्या, तसेच त्या वस्तूंचा एक मोठा साठा देखील पकडला गेला एका गोडाऊनमध्ये। आणि त्याचबरोबर काही महिलांना वस्तू देताना देखील हे सगळं आम्ही चित्रित केलेलं आहे। ज्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे त्याचा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मागतोय, परंतु आम्हाला अजून देत नाहीये। कदाचित त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंगच केलं नसण्याची शक्यता मला वाटते। म्हणजे अशा प्रकारे एका पक्षाला पूर्णपणे सवलत दिली जाते। आम्ही काल निवडणूक आयोगाच्या आमच्या जे आरओ आहेत वरळीचे, त्यांना भेटलो, त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। 10 तारखेला तक्रार दिलेली आहे, अजूनपर्यंत पोलिसांनी कुठली कारवाई केलेली नाही। आमचं तर म्हणणं आहे की किमान ज्या महिलांना हे सगळं मिळालं त्यांचं तर स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्यायला पाहिजे होतं, त्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलं पाहिजे होतं, परंतु आजतागायत कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं नाही। सगळं लिखित देऊन देखील यांच्याकडे यंत्रणा आहे। मुंबई महानगरपालिकेचे डीओ नेमले गेलेले आहेत, ऑब्झर्व्हर आहेत, फक्त हे आम्हाला दाबण्यासाठी आहेत का हा प्रश्न या निमित्ताने आता उभा राहिलेला आहे। वरळीच्या बाबतीत कुठलीही कारवाई नाही। महिला बाल कल्याणचे जे काही लाभार्थी असतात, ज्यांना निवडणुकीच्या अगोदर काही लाभ मिळतात, मग घरघंटी मिळते, त्यांना लॅपटॉप मिळतात किंवा घरगुती त्यांना मिक्सर मिळतो, असे जे काही हे आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदेचे आमदार आहेत अशा मतदारसंघामध्ये 8,000 9,000 मिक्सर, कुकर, टॅब हे वाटले गेलेले आहेत। तशा प्रकारच्या तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या गेल्या आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं कारवाईचं अजूनही नाव नाही। म्हणजे थोडक्यात सरकारी पैशामध्ये ही मतं विकत घेतली जात आहेत। दम दिला जातोय की हे घेऊन जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर हे आम्ही तुमच्याकडनं परत काढून घेऊ। गरिबांना मताचं आमिष दाखवून मतं विकत घेण्याचं काम केलं जाते आणि म्हणून आमिष दाखवून मतं, लालूच दाखवून मतं घेणं हे निवडणूक कायद्यामध्ये अपात्रतेचं कारण ठरू शकतं। म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की जिथे जिथे अशा केसेस झाल्या आहेत, वरळीमध्ये असतील,
काल जोगेश्वरीमध्ये रात्री असाच प्रकार घडला। जोगेश्वरीमध्ये मातोश्री क्लब आहे। हा मातोश्री क्लब हा मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरचा आहे। हा लीजवर दिलेला क्लब आहे। ह्याच्यामध्ये आरजी आहे। आरजीमध्ये जे काही 15% बांधकाम करून क्लब चालवला जातो आणि उरलेलं मैदान जे असतं ते लोकांसाठी वापरायला द्यायचं असतं। त्याच्या वेळा नक्की आहे, परंतु तिकडे सर्व प्रकारचे लोक रात्री 1 वाजता 12 वाजता वेगवेगळ्या गेटमधनं लोकांना आतमध्ये आणलं जातं, पैशाचं वाटप केलं जातं। हे लोकसभेला देखील झालं। आपल्याला माहिती आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये किती गोंधळ झाला होता। तशाच प्रकारचा गोंधळ, तशाच प्रकारचं वातावरण हे आता केलं जाते। तिकडे तर आम्ही 6 तारखेला पत्र दिलंय। 6 तारीख, आज 13 तारीख आहे। 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। कोणी रिटर्निंग ऑफिसरचा माणूस तिथे गेला नाही, पोलीस तिथे पोचले नाहीत। काल आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला बघायला गेले त्यावेळेला पोलीस तिथे आले आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला। आणि आज खोटी तक्रार आमच्या कार्यकर्त्यांवर दाखल केली की महिलांचा विनयभंग केला। परंतु काल ज्यांनी आतमध्ये जे गुंड आहेत, या गुंडांची नावं आहेत, हे सगळे कोण आहेत? हे सगळे तडीपार लोक आहेत। याच्यामध्ये रोहित मस्के ज्याला मुक्का लागलाय, जो जामिनावर आता बाहेर आहे। याच्यामध्ये तुषार बनकर जो 2019ला मर्डरमध्ये होता, जो आता जामिनावर बाहेर आहे। जब्बार सौफी, हुसेन करोडी, युनुस चुलबुल, समीर शेख, धनंजय शेट्टी, हे सगळे क्रिमिनल आहेत। हे क्रिमिनल मातोश्रीमध्ये काय करतात? यांचं काय काम आहे तिकडे? आणि ही सगळे क्रिमिनल लोकांची फौज हाताशी बाळगून लोकांना तिकडे बोलवलं जातं, पैसे वाटप केले जातात। आणि जर आमच्या शिवसैनिकांनी जर चुकूनही महिलांचा विनयभंग केला असेल तर तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे। त्या फुटेजमध्ये जर आमचा शिवसैनिक असं करताना आढळला तर त्याच्यावर पण कारवाई करा। पण हे क्रिमिनल्स आतमध्ये गेले कसे? जे नॉन मेंबर्स आहेत, तिकडचे झोपडपट्टीत राहणारे लोक, ज्यांची त्या मातोश्रीमध्ये जाण्याची आर्थिक ताकद नाही, 100 200 लोक काल रात्री आमच्या समोर बाहेर काढले गेले। हे लोक रात्री काय करत होते? दररोज तिकडे रात्री हा तमाशा चालतो। आणि म्हणून आज आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे। आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले तुमचे रिपोर्ट काय असेल ते पाठवा। हा क्लब कोणाचा आहे, त्या क्लबच्या अटी शर्ती काय आहेत? तुम्हाला माहिती आहे की अगोदरच त्याच्यावरती कारवाईचं भूत आहे। सुप्रीमोच्या भीतीपोटी वायकर हे आज त्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि हे त्यांनी जाहीर कबूल केलं की ईडीच्या भीतीने ते तिकडे गेले। ते हाच क्लब, तो सुप्रीमो आणि मातोश्री हे बाजूबाजूला आहेत। हे तेच प्रकरण आहे आणि अशा प्रकारचं तिकडे वाटप केलं जाते। म्हणून इलेक्शन पर्यंत या क्लबला सील करावं। ही सरकारी मालमत्ता आहे, सरकारच्या जमिनीवरची मालमत्ता आहे, त्याच्यामुळे ते सील करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना औसावरून त्यांचं हेलिकॉप्टर जाणार होतं धाराशिवला आणि पंतप्रधान उतरणार होते सोलापूरला। पंतप्रधानांचा कार्यक्रम हा अगोदरच ठरलेला असतो आणि आमचा कार्यक्रम ज्या वेळेला जातो, जर पंतप्रधान त्यावेळेला तिथे येणार असतील तर आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तिथे अडकवून ठेवायचं काही कारणच नव्हतं। आम्हाला अगोदरच जर सूचना दिल्या असत्या की हा फ्लाइंग झोन करण्यात येणार आहे, इकडून तुमचं हेलिकॉप्टर किंवा विमान जाऊ शकणार नाही, हे जर अगोदर कळवलं असतं तर आम्ही आमचा कार्यक्रम बदलला असता। परंतु शेवटच्या क्षणाला हेलिकॉप्टरमध्ये बसेपर्यंत कुठलीही बातमी नाही आणि लास्ट मोमेंटला सांगितलं की तुम्हाला जाता येणार नाही। आमचं म्हणणं असं आहे की ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या सुरक्षतेच्या बाबतीमध्ये कुठलीही हयगय होता कामा नये। परंतु आता ते महाराष्ट्रात ज्या वेळेला येत आहेत ते एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून येत आहेत, राजकीय पक्षाचा प्रचार करायला येत आहेत, ते स्टार प्रचारक आहेत। तर त्यांना आणि आम्हाला समान संधी मिळाली पाहिजे प्रचाराची। केवळ ते पंतप्रधान आहेत, ते कुठल्याही देशाच्या कामासाठी येत नव्हते, ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करायला येत होते। आणि मग अशा वेळेला त्यांना वेगळी वागणूक आणि आम्हाला वेगळी वागणूक असं होता कामा नये। सगळ्यांना इक्वल प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे याची आमची मागणी आज आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। निवडणुकीच्या बाबतीमध्ये आमच्या गाड्या तपासल्या जातात, हेलिकॉप्टर तपासली जातात, त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप असायचं काहीच कारण नाही।
आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, पण तिथे देखील आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यांच्या गाड्या तपासा, सगळ्यांची हेलिकॉप्टर तपासा, सगळ्यांची विमानं तपासा, परंतु केवळ उद्धव ठाकरेंच्या गाड्या तपासतानाचे व्हिडिओ हे मुद्दामून लीक केले जातात. उद्धव ठाकरेंनी देखील स्वतः व्हिडिओ काढले. कारण काय की त्यांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी काढले की कदाचित कोणतरी आतमध्ये काहीतरी अजून टाकेल आणि अडकवण्याचा पण प्रयत्न करू शकतो. या राज्यात कायदा सुव्यवस्थेमध्ये काही होऊ शकतं आणि म्हणून त्यांनी ते व्हिडिओ काढले. पण त्याच्या अगोदर शासकीय यंत्रणेच्या माणसांनी व्हिडिओ लीक करणं हे कितपत योग्य आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळ्यांचेच तपासले, मग त्यांचे व्हिडिओ देखील आम्हाला दिसले पाहिजे जर कोणाचे तपासले असेल तर. परंतु हे अशा पद्धतीने चालतंय. बाकी आणखीन काही जे विषय आहेत ते अनिल देसाई यांनी मांडलेले आहेत, ते अनिल देसाई आपल्या समोर ठेवतील. निवडणूक निवडणूक आयोगाजवळ आज सीईओ जे चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्राचे आहेत चोकलिंगम, त्यांच्याजवळ ज्या तक्रारी आम्ही मांडल्या, मगाशी अनिल परब यांनी काही याचं विवेचन केलं. आज ही यंत्रणा कितपत कार्यरत आहे, कारण यांच्या बरोबर लॉ एन्फोर्सिंग एजन्सी म्हणजे पोलीस यंत्रणा कार्यरत असते. परंतु या दोन्ही यंत्रणा याचा एकतर थाक उरलेला नाहीये किंवा सत्ताधारी पक्षानं अशा प्रकारची ही व्यवस्थाच करून ठेवलेली आहे की काय अशी शंका येते की या यंत्रणा त्यांच्या खालीच चालतात. 31 ऑक्टोबरपासून किंबहुना त्याच्या अगोदरपासून, परंतु 31 ऑक्टोबरपासून ज्या तक्रारी निवडणूक आयोगाजवळ निवडणूक आचारसंहितेचा भंग म्हणून दिलेले आहेत त्यावर कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली दिसत नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणून त्यांच्यासमोर त्या कॉपीज आम्ही ठेवल्या की या प्रत्येक प्रकरणाचं झालं काय. आज सुरुवात तुम्हाला त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या सांगतो. दीपोत्सवाच्या बाबतीमध्ये जिथे दीपोत्सव याला आमचा अजिबात विरोध नाहीये, एक चांगला कार्यक्रम आहे. दीपावलीच्या निमित्तानं, दिवाळीच्या निमित्तानं लोक दूर दूरहून येतात. परंतु आमचं आक्षेप एकाच गोष्टीला होता, तिथे जे कंदील मोठमोठे लावले होते त्यावर राजकीय पक्षाचं चिन्ह होतं, राजकीय पक्षाचं नाव होतं आणि तो आचारसंहितेचा भंग होता. तेवढं काढा, आम्हाला काही त्याच्याबद्दल हे नव्हतं. त्यावर तिथे कारवाई होते न होते त्या अगोदरच सुरू झालं की आम्ही दीपोत्सवाला विरोध करतो, हिंदूंच्या सणाला विरोध करतो. त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं, लोकांनाही कळलं. परंतु आता पंतप्रधानांच्या तिथे होणाऱ्या सभेच्या अगोदर तिकडचे दिवेच काढून टाकले सगळे, म्हणजे दीपोत्सवच बंद केला. त्याच्याबद्दल एकही शब्द उच्चारला जात नाहीये. तो दीपोत्सव, तो कार्यक्रम आणि पंतप्रधानांची सभा याचा काही संबंध नाहीये. जर तो एक लोकांसाठी चांगला एक दीपोत्सव म्हणून एक जे काही त्याचं एक वैभव होतं ते का बंद केलं आणि त्याच्यावर का गप्प आहेत, आता का बोलत नाहीयेत? बाकीचे तुम्ही सगळं मोठमोठ्या टीका करता आणि मोठमोठ्या तत्वज्ञान हे करता, आता का त्याच्यावर बोलत नाहीये? एक शब्द येत नाही या बाहेर. त्यानंतर आम्ही वरळीचं हे दिलं होतं. वरळीच्या उमेदवाराने मिलिंद देवराने तिथे त्याच्या त्या रॅलीमध्ये, तो जो नामांकनाची रॅली होती त्या रॅलीमध्ये जी काही लोक होती भरमसाठ दाखवायला की शक्ती प्रदर्शन, त्याचा व्हिडिओ आपल्याच माध्यमातून काढला गेला होता. त्या लोकांना तुम्ही विचारत होता, त्या विचारण्यामध्ये प्रत्येक जण सांगत होता आम्हाला 500 रुपये देऊन आणलं, आम्हाला पैसे देऊन आणलं. जर ते पैसे देऊन आणले हे सरळ धडधडीत दिसतंय तर तो काउंटर तुमच्याजवळ असतो, इलेक्शन कमिशनच्या माणसांजवळ सगळं व्हिडिओग्राफी असते, ते घ्या आणि त्याच्या खर्चामध्ये नोंदवा ते. आणि दुसरी गोष्ट, तसं करणं अलाउड आहे का? हे सरळ सरळ आचारसंहितेचा भंग, उघड भंग, अशा असंख्य तक्रारी. ओपिनियन पोल ही सुद्धा एक तक्रार दिली. ओपिनियन पोल एवढा खोटा देतात कुठच्याही संस्थेच्या नावाने की ज्या पक्षाचे 4 उमेदवार तिथे नाही आहेत तर त्यांच्या 6 जागा निवडून येतील. अशा प्रकारचं खोटं ओपिनियन पोल, यावर काही निर्बंध आहेत की नाही? आज ज्या प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, जे सोशल मीडियामधनं रील्स सुरू आहेत, याच्यावर निर्बंध कोण टाकणार? कुठच्या हँडलवरून हे पोस्ट होत आहे, कोण हे करते? हे सगळा तपशील असताना सुद्धा जे दिसतंय त्याच्यावर डोळेझाक करायची. मग या यंत्रणा कशासाठी? किंबहुना स्वच्छ, फ्री अँड फेअर याच्यामध्ये तुम्ही इलेक्शन घेणार म्हणून
तुम्हाला जे काही शासकीय कॉन्स्टिट्युशनल अधिकार आहे त्या इलेक्शन कमिशनला हा प्रश्न आम्हाला विचारायचा वाटतो की या गोष्टीची तरतूद असूनही जर या गोष्टींवर तुम्ही ताबा ठेवत नसाल तर मग निवडणुका घेता कशाला? आपण बाकी म्हणायचं की आपली सगळ्यात मोठी लोकशाही आणि हे ते सगळ्या गोष्टी आपण विरुद्ध लावून फिरतो, पण मग तिथेच त्याच दिवाखाली अंधार असेल तर काय उपयोग काय? आणि मग सर्वसाधारण मतदारांनी काय करायचं? हे इन्फ्लुएन्सिंग ऑफ वोटर्स जे चाललेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं धार्मिकरित्या की धर्म आणून कुठेतरी अशा रीतीने या हिंदुत्वाला हरताळ फासला. कुठल्या हिंदुत्वाला? कशा रीतीने? हिंदुत्वाची व्याख्या काय बरं करतायत? त्यांना हिंदुत्व माहित आहे का? आज तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रचार करा, तुम्ही केलेली कामं दाखवा. तुम्ही म्हणता विकास विकास, आम्ही विकासाच्या नावावर मतं मागतो, तर तुमचा विकास गेला कुठे? तर विकास सोडून तुम्ही या गोष्टीकडे कुठं लोकांना हे करताय? आणि या गोष्टी धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करून कुठेतरी पोलरायझेशन करायचा हा सगळ्यात निवडणुकीच्या बाबतीमध्ये, आचारसंहितेच्या बाबतीमध्ये हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. मग यावर जर तुमचं नियंत्रण नसेल आणि खुलेआम जर अशा गोष्टी होत असतील, मग निवडणूक आयोग करतोय तरी काय? आणि महाराष्ट्राचं मग बाकी सगळे रकाने भरून भरून संपूर्ण वृत्तपत्र चॅनल्स यामध्ये फक्त एकच, प्रत्येक गोष्टीच्या आड या सगळ्या गोष्टी विकास वगैरे ह्या बाजूला ठेवून केलेली कामं आहेत दाखवायला काही नाही आहे. आणि मग कुठेतरी टीका करायची, कोविडच्या काळामध्ये काम झालं नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत. कोविडमध्ये किती काम झालं, महाराष्ट्र कसा वाचला, परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला सारून शेवटी धर्म आणायचा, शेवटी जात आणायची, अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी डिवाइड. त्यांचं स्लोगन आहे बटेंगे, काय ते बटेंगे तो कटेंगे. आता हे या गोष्टी याच्यापूर्वी कधी अशा प्रकारची स्लोगन्स निवडणुकांमध्ये होती? आज तुम्ही ओपन अशा प्रकारचं हे करताय आणि पार्टी विथ द डिफरन्स म्हणताय, सगळ्यात मोठी जगातली मोठ्यात मोठी राजकीय पक्ष म्हणताय. हे कुठे शोभतंय? आणि हे सगळं निवडणूक आयोग सहन कसं करताय? इथे येऊन तुम्ही चीफ इलेक्शन कमिशनर मोठी लेक्चर्स देतात, मोठमोठे शेरोशायरी करतात. लोकांना काय उद्देशून हे करतात? लोकांना निर्भय वातावरणामध्ये निवडणुकीचं एक चांगल्या प्रकारे मतदाराला अभिमान वाटला पाहिजे. आणि तुम्ही मग एवढी अशा रीतीने जर हे करत असाल, तो मतदार कशाला मतदानासाठी येईल? आणि मग जर 50% आणि इथेच आजूबाजूला मतदान होत असेल तर याचा दोष हा मतदारांवर नाही आहे, हा निवडणूक आयोगावर आहे. अशा प्रकारचा आरोप इथे करावा असा वाटतो. या गोष्टी जर तुम्ही करू शकत नसाल, याला आळा घालू शकत नसाल, या गोष्टींना कुठे तारतम्य नसेल, तर मग उपयोग काय? आणि ते व्हावं हे जनतेला कळावं, कारण जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून आम्ही सांगतोय की तुम्ही नीटपणे या गोष्टी समजा. आज सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे, या माध्यमाचा प्रभाव, परंतु हे माध्यम काय आहे, कशा रीतीने जात आहे, त्याच्या पलीकडे पहा. हे करण्यामागे कोण आपला काय हेतू साधतोय, बस एवढंच हे तुमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून लोकांना, या महाराष्ट्रातल्या लोकांना कळावं, याच या गोष्टीचं चोकलिंगम त्वरित म्हणाले की नाही हे आम्ही ताबडतोब हे करतो, पण कधी? निवडणूक आचारसंहिता, निवडणूक तुमची मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आदर्श आचारसंहिता ही संपल्याचं आता दिवस जवळ यायला लागलेत. 23 तारखेला झाले की 24 तारखेला आचारसंहिता संपते. मग त्याच्यानंतर तुम्ही या गोष्टीचा उपयोग काय? ओपिनियन पोल संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे, बंद करावेत अशी तुमची मागणी आहे? ओपिनियन पोलच्या बाबतीमध्ये त्यांची संहिता आहे की 24 तुमचे 48 तास सायलेन्स पिरियडच्या ह्याच्यानंतर ओपिनियन पोल नसावेत. तुमचं पोलिंग झाल्यानंतर तुमचं एक्झिट पोल वगैरे या गोष्टी आहेत. परंतु दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा निवडणुका आहेत आणि ओपिनियन पोलचा फरक हा डेफिनेटली पडतो, अनलेस ते एकदम कन्फर्मेटरी असेल, त्याला ते व्यवस्थित असेल. तर ज्या ठिकाणी एखादा पक्ष 4 जागा लढवतो आणि तुम्ही 8 जागांवरचं भाकीत करताय, तर याचा अर्थ तुमचा अभ्यास काय? जिथे पक्ष निवडणूक लढवतच नाही आणि त्या पक्षाच्या बाबतीमध्ये तुम्ही 2 जागा हे जिंकणार आणि अशा प्रकारचं येत आहे. बघा तुम्ही दिलेला ओपिनियन पोल. तर संभ्रम निर्माण करायचा म्हणजे जिथे सगळ्यात कमी जागा या महाविकास आघाडीला वगैरे कशाला? घोडा मैदान समोर आहे. तुम्हाला जर तुमचं एवढं मागणी काय हे बंद करा किंवा खोटं हे केलेल्यावर ऍक्शन घ्या. याचं मूळ कुठे आहे ते शोधा. गो टू द रूट ऑफ इट. कोण आहे याच्या मागे? उद्धव ठाकरेंची बॅग चेक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची बॅग तपासली. मग निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करते असं कसं म्हणायचं? नाही, एकच
बॅग तपासण्याला आमचा बिलकुल विरोध नाही. आम्ही परत सांगतोय, त्यांनी एकनाथ शिंदेची बॅग तपासली किंवा निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची बॅग तपासली, याला आमचा विरोध नाहीच आहे. परंतु बॅग तपासतानाचे मुद्दामून व्हिडिओ काढून ते लीक करणं, याला आमचा विरोध आहे. एकनाथ शिंदेची बॅग तपासतानाचा कोणाचा व्हिडिओ आमच्याकडे तरी कधी आला नाही. देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासतानाचा एकही व्हिडिओ आमच्याकडे आला नाही. आज अजितदादांचा व्हिडिओ फक्त आज आला. आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तपासा, सगळ्यांच्या बॅगा तपासा. आमचं बॅग तपासण्याला नाहीच आहे म्हणणं. आमचं म्हणणं एकच आहे की वारंवार असे लागोपाठ 2 दिवस तुम्ही व्हिडिओ लीक करताय आमच्या बॅग तपासणीचे, याला आमचा आक्षेप आहे. आमचा आक्षेप बॅग तपासणीला नाही. मग देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली, त्याचा पण व्हिडिओ बाहेर आला पाहिजे होता. एकनाथ शिंदेची बॅग तपासली, त्याचा पण व्हिडिओ बाहेर आला पाहिजे होता. मोदी साहेब येत आज आले ना, म्हणजे आम्ही मागणी केल्याच्या नंतर आले ना. म्हणजे त्यांनी अगोदरच सांगितलं असेल उद्या माझी तपासा बॅग. बाकी सगळं झालेलं आहे. आता काय राहिलेलं नाहीये, पोचलेत सगळीकडे पैसे. आज उद्धव ठाकरे सिंधुदुर्गमध्ये आहे, तर सिंधुदुर्गमध्ये पण असाच एक अनुभव त्यांना आज भेटला आहे की ताफा चालला असताना गाड्या थांबवण्यात आल्या, पण उद्धव ठाकरे नसल्याने गाड्या चेक पण नाही केल्या, परत लगेच सोडून दिल्या. नाही, हे तर आता बघा, ही सरकारी यंत्रणा तर पूर्ण दबावाखाली काम करते. हे तर आम्ही दररोजच बघतोय. आता हेच आरोप घेऊन आम्ही आता चोकलिकम साहेबांना भेटलो होतो. आमचं हेच म्हणणं आहे की सरकारी यंत्रणेने निपक्षपणे काम केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आमच्यावरती मेहरबानी करा याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, किंवा आम्हाला सवलत द्या याच्यासाठी आम्ही गेलो नव्हतो. आमचं एक म्हणणं असं आहे की नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजेत. उद्या मोदी साहेबांचं विमान जाणार आहे म्हणून बाकीच्यांची विमानं बंद करून टाकायची. मोदी साहेबांचा कार्यक्रम किती दिवस अगोदर येतो. मग तुम्हाला पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची काळजी आहे आणि ती असायलाच पाहिजे, त्याच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही. पण जेव्हा कार्यक्रम येतो तेव्हा दुसऱ्या पक्षाचे कार्यक्रम आलेले असतात, त्यांना अगोदर तुम्ही कळवायला पाहिजे होतं की ताबडतोब तुम्ही की बाबा असा असा कार्यक्रम पीएमचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे नो फ्लाईंग झोन करणार आहोत, तुम्ही तुमचा मार्ग बदला. आणि ते इथे आलेले आहेत, ते राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी आलेले आहेत. ते पंतप्रधान म्हणून देशाचं कुठलंही काम करण्यासाठी आलेले नाहीत. पण तरी देखील त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुठलीही हायगाय होऊ नये म्हणून तुम्हाला सांगणं, शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला हेलिकॉप्टरमध्ये माणूस बसायला जातो त्यावेळेला त्यांना अडवलं जातं. याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून आम्हाला प्रचारापासून रोखताय. एक सभा कालची रद्द झाली त्याच्यामुळे. जोगेश्वरी रवींद्र वायकरांनी म्हटलंय की ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते दहशतवादीचं वातावरण निर्मिती करतात, त्यामुळे निवडणूक कशी लढवायची, यांनी पण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. दहशत कोणाची? मी आता तुम्हाला नावं वाचून दाखवली. हे कोण आहेत गँगस्टर ते तपासा, त्यांचे पोलीस स्टेशनचे रिपोर्ट्स काढा. मोक्कातनं सुटले, आता जामिनावर बाहेर आहेत, मर्डर केसमधनं बाहेर आहेत, तडीपार आहेत सगळे. शिवसेनेचे कार्यकर्ते दहशतवादी नाही आहेत. महिलांचे कपडे फाडण्याचा आरोप केलेला आहे. याच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगतो, महिलांचे कपडे फाडतानाचा एकही सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर आलं तर त्याला तुम्ही जी शिक्षा सांगाल ती आम्ही तयारी आहे. परत सर, मिलिंद देवरा म्हणतायत की आम्ही कुठल्याही पैशाचं वाटप केलं नाही वरळीमध्ये. या उलट पक्षी शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्याबद्दलचं नरेटिव्ह अशा पद्धतीचं व्हावं म्हणून पैसे वाटतात, भांड्या वाटतात. आता काल जी भांडी पकडली गेली आणि कुपन दिली, याचे व्हिडिओ आहेत ना. पुन्हा एक साधीच गोष्ट सांगतो की स्त्री सन्मान शक्ती हे कोणाचं व्यासपीठ आहे? दत्ता नरवणकरांचं. दत्ता नरवणकर कोण आहे? शिंदे गटाचे नगरसेवक. त्यांनी आयोजित केलाय कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला उपसभापती नीलम गोरे होत्या. त्या कोणाच्या आहेत? शिंदे गटाच्या. आता याच्या बाबतीत नॅरेटिव्ह काय सेट करायचं आहे? हे काय खोटं आहे का? आणि त्यांनी भाषण केलेलं आहे, पोलिसांकडे त्याची रेकॉर्डिंग आहे. आणि जर कार्यक्रमाला परवानगी देऊन जर पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं नसेल, निवडणूक आयोगाने रेकॉर्डिंग केलं नसेल, तर संशयाला अजून जास्त वाव आहे. आणि तिकडे त्यांनी सांगितलं, तिकडे त्यांच्या समोरच कुपन वाटली गेली. ती कुपनचे दुसऱ्या दिवशी जी काही भांडी दिली डिनर सेट, तो देखील त्याचं गोडाऊन देखील सापडलं. तर आमच्या महिलांना ते दिले, पण त्या महिलांचं तर स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या. पण ते आता म्हणतात की या वरळीच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत, जे काही आरोप आहेत, त्यासाठी समोरासमोर येऊन एक डिबेट करा. त्यांनी त्या पद्धतीचे कधी त्यांनी तारीख ठरवावी.
यावं. त्यांनी ज्या दिवशी तारीख ठरवू त्या दिवशी त्यांनी तारीख ठरवावी. आम्ही त्यांच्यासमोर डिबेटला कधी तयार आहे. म्हणजे आदित्य ठाकरेंना डिबेटला या असं म्हणतात. आदित्य ठाकरे तर फार लांबची गोष्ट आहे हो. आमचा शाखा प्रमुख जाईल. जेपी नड्डांनी आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरे यांची आताची जी भूमिका आहे ती बाळासाहेबांच्या विरोधात आहे. कारण बाळासाहेब यांनी सांगितलं आहे की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. ही भूमिका उद्धव ठाकरे फॉलो करत नाही असा थेट आरोप जेपी नड्डा यांनी केला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडलेले नाहीत हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. असा कुठला विचार बाळासाहेबांचा आम्ही भाजपला सोडलेला आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. त्यांना अपेक्षित असलेलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही जे उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि उद्धव साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे मी भाजपला सोडलेलं आहे, मी हिंदुत्वाला सोडलेलं नाही. आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व आजही आम्हाला मान्य आहे आणि तेच आम्ही आजही हिंदुत्व मानतो. राजकीय विचार बदलल्याचा आरोपही तुमच्यावर केलाय त्यांनी. राजकीय दृष्ट्या त्यांना अपेक्षित असलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही नाही करू शकत ना. नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने स्वतःच्या मांडीवर बसवलं. यांनी आमच्यावरती प्रत्येक वेळेला काय आरोप केले. देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेतलं भाषण काढून बघा, एकनाथ शिंदेचं भाषण काढून बघा. अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. मग आता काय करणार. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार की नाही. अजित पवारांनी खुलं समर्थन केलंय नवाब मलिकांचं. अजित पवार त्यांच्या रॅलीमध्ये गेले. अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिलेले आहे. आता ते म्हणतात आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. तुमच्या प्रचाराला विचारतोय कोणत्या मतदारसंघात. त्या मतदारसंघात तुमचं अस्तित्वच नाहीये. त्यामुळे तुमची गरजच नाही आहे नवाब मलिकना. पण अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला म्हणून अजित पवारांना तुम्ही आता सोडणार का हा आता प्रश्न आहे. नवाब मलिकांचा आज अर्ज केलेला आहे वैद्यकीय जामिनाचा त्यांचा जामीन रद्द करावा म्हणून. आता याच्या बाबतीत अजित पवारांची काय भूमिका आहे हे सगळं आमच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारले गेले आज त्यांना हे प्रश्न तुम्ही कधीतरी विचारणार की नाही. जस्टिस चांदीवाल मुलाखतीमध्ये असं म्हणतात की अनिल देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरद पवार अजित पवारांचं नाव वाजेने घेतलं होतं. नाही वाजेनी काय नावं घेतली. वाजेनी सगळ्यांचीच नावं घेतली. पण हा तर तपासणीचा भाग आहे. त्या तपासामध्ये काय बाहेर आलंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण आपल्याला वाचवत होतं असं त्या चांदीवाल जस्टिस चांदीवाल म्हणूनच म्हटलं चांदीवाल समितीचा अहवाल मी देखील वाचलेला आहे. चांदीवाल समितीने जे काही अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली होती ही तर वस्तुस्थिती आहे. पण मग त्यांनी चांदीवाल समितीचा अहवाल यांनी मान्य केला नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्याच्या सोयीप्रमाणे बोलतोय. भारतीय जनता पक्ष चांदीवाल समितीचा अहवाल करण्यामध्ये शासन मान्य समिती होती ती त्या समितीचा अहवाल त्यांनी मान्य केलेला नाही आहे. वाजेने आतापर्यंत 100 स्टेटमेंट वेगवेगळ्या ठिकाणी बदललेली आहे आणि वाजेच्या स्टेटमेंटवरती आतापर्यंत काहीच झालेलं नाही आहे. ईडीमध्ये पण सगळी चौकशी झाली. त्याच्यामध्ये देखील जामीन देताना ह्या सगळ्या गोष्टीची आर्ग्युमेंट झालेली आहे आणि त्याच्यावरती सगळे टिप्पण्या कोर्टाच्या आलेल्या आहेत. मोठा वाटा आहे 13.3 इतका वाटा असल्याचं समोर आलाय. मात्र 15 वर्षापूर्वी हाच आकडा 15% इतका होता. एकंदरीत या सगळ्या गोष्टींकडे निवडणुकीचा संदर्भ जोडला तर महाराष्ट्र किती महत्वाचे आहे याच्यावरून स्पष्ट होते. महाराष्ट्राचा जो जीडीपी मध्ये देशाच्या जीडीपी मध्ये वाटा होता तो वाटा कमी झालाय. 15% वर होता आज 13% आलाय. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे सर्वोच्च होतं. आज दरडोई उत्पन्न आपण कमी झालेलं आहे. याचं सरळ सरळ गणित एवढं आहे की इथे बेरोजगारी आहे, महागाईने कळस गाठलेला आहे. तुमच्या लॉ अँड ऑर्डर वगैरेच्या तर ह्या गोष्टी याच्यामध्ये येत नाहीत पण लॉ अँड ऑर्डर गेलेली आहे. या सगळ्या गोष्टी कारणीभूत होतात. एखाद्या राज्याचा ग्राफ जर जो चांगल्या रीतीने जात होता तो ग्राफ एक तर प्लॅटो होणं किंवा खाली येणं हे याच्यामध्ये दिसतंय. या गोष्टी लोकांनी विचारू नयेत याच्यासाठीचा सगळा खटाटोप आहे. परंतु या गोष्टी थांबत नाही आहेत. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीजच्या याच्यामधनंच येत आहेत. त्या तिथून नाही आल्या तर SBI रिपोर्ट येतो, तिकडनं नाही आलं तर दुसऱ्या याचा रिपोर्ट येतो. रिझर्व्ह बँकेच्या समोर येणारे त्यांच्याजवळ असलेले इनपुट्स असतात त्याच्यामधनं येतं. त्यामुळे या गोष्टी आता प्रखरतेनं दिसत आहेत. आज रुपया
हा निच्चांक म्हणजे तो आता याच्यानंतर आणि किती तळ आहे. कारण याच रुपयाच्या खाली जाण्यावर एक वेळ आतंक केलं होतं 2014च्या पूर्वी की काय असेल, आणि देशाची इब्रत जाते आहे. रुपया तुमच्या देशाची करन्सी ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या वेळेला कमी याने डिव्हॅल्यू होते त्यावेळेला त्या देशाची इब्रत जाते. इथपर्यंत बुमाबूम करणारे आता रुपया कुठे बघतायत. आज तो रुपया रसातळाला गेला. याचं कारण या गोष्टी कुठे आहेत, कुठे तुमची इन्व्हेस्टमेंट येते आहे, कुठे तुम्ही म्हणताय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली. आज FPIची इन्व्हेस्टमेंट किती बाहेर गेली हे कळतंय. आज अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये अमेरिकन मार्केटमध्ये किंवा चायनाची जी इकॉनॉमी आपण म्हणत होतो ती चायनाची इकॉनॉमी कुठेतरी स्थिरावते. अमेरिकेची इकॉनॉमी बघून आज सगळे FPI जे फॉरेन इन्व्हेस्टर्स होते ते सगळे आपापलं भांडवल काढून जात आहेत. आज तुमचा सेन्सेक्स बघा कशा रीतीने होतोय डोलायमान, कुठेतरी आपण बॅलन्स करायला जातोय. आज रिझर्व्ह बँकेला पुन्हा एकदा व्याजदर वाढवायची काय याच्यावर रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी विचार करते आहे. आज परिस्थिती राहिली तर भारताचा श्रीलंका होईल. भारताचा श्रीलंका महाराष्ट्र रसातळाला गेलं की भारताचा श्रीलंका हे कधीही होऊ नये. कारण आपलं याच्यामध्ये आपण जे म्हणतो विविधता में एकता वगैरे युनिटी इन डायव्हर्सिटी त्याप्रमाणे कॉपरेटिव्ह फेडरलिझम खऱ्या अर्थानं या देशामध्ये राहिलं पाहिजे. केंद्र सरकार सगळं म्हणायला म्हणतंय पण एकीकडे स्वतःच्याच जवळ सगळं हे करून बसतंय सगळे अधिकार, आणि राज्यांना जिथे आपली राज्य आहेत त्या राज्यांना सांभाळायचं, बाकी विरोधी पक्षाच्या असलेल्या राज्यांना कुठेही अजिबात महत्त्व द्यायचं नाही. या खेळीने आज महाराष्ट्र इथपर्यंत आलेला आहे. कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लोकांना आज खऱ्या त्यांच्या गरजा भागवण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी त्यांच्यामध्येच असलेली तेढ मुद्दामून धार्मिक याच्यावर जातीच्या प्रकरणावरून आणून लोकांमध्ये भांडण लावून स्वतःचं हे झाकून ठेवण्याचा प्रयत्न आहे. हा थांबवला पाहिजे आणि हे थांबवणार आता येणारं सरकार, कारण महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे. लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह हा शब्द घेण्यात आला होता आणि आता विधानसभेला अर्बन नक्षलवाद हा शब्द जो आहे तो महाविकास आघाडीसाठी वापरला जातोय. JP नड्डाने आता तोच आरोप केलेला आहे महाविकास आघाडीवर. तर हे जे शब्द आलेले आहेत, जसं याच्या आधी एक है तो सेफ है, त्याच्या आधी बटेंगे तो कटेंगे, आणि आता अर्बन नक्षलवाद फिलॉसॉफी आहे, हाच फेक नॅरेटिव्ह आहे. फिलॉसॉफी आहे. हा जो फेक नॅरेटिव्ह शब्द जो ते वापरतायत ना तो त्यांच्यासाठी वापरतायत. हे जे तिन्ही शब्द जे वापरले हे फेक नॅरेटिव्ह तयार केले. मी हिंदीत सांगतो. आज मैं और अनिल देसाई MP इन्होंने एक चीफ इलेक्शन कमिश्नर चोकलिंगम साहब की हमने मुलाकात की, और जो कोड ऑफ कंडक्ट का वायलेशन जिस तरह से महायुति की गवर्नमेंट से हो रहा है उसके उनके सामने एविडेंस के साथ में सब चीज़ें रखी है. आपको मालूम है कल वर्ली के जो वहाँ पर कोड ऑफ कंडक्ट का वायलेशन हुआ, वहाँ पर सभा में कूपन बांटे गए. जो सभा नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन जिसका चीफ एक कॉरपोरेटर है शिंदेगढ़ का, और उस व्यासपीठ पे महाराष्ट्र विधान परिषद की उपसभापति नीलम गोरे जी हाजिर थी. उनके सामने पॉलिटिकल भाषण किए गए, उसके सामने चीज़ों को बांटने के लिए कूपन दिए गए. दूसरे दिन वो कूपन और वो सब सामान पकड़ा गया, तो उसके ऊपर अभी तक कोई कार्रवाई नहीं है. दूसरी कल चीज़ जो जोगेश्वरी में हुई, जोगेश्वरी में भी कल इसी तरह से पैसे बांटे जाते हैं. मातोश्री क्लब जो मुंबई महानगर पालिका के जगह पे है, जो लीज पे दिया हुआ है, वो RG में आता है. ऐसे जगह पे इस्तेमाल करने के लिए, पॉलिटिकल पार्टी का इस्तेमाल करने के लिए, और उस क्लब में पैसे बांटने का काम चल रहा है. वहां पर सब क्रिमिनल्स लोग आते हैं और नॉन मेंबर्स लोगों की रात को 300-300, 200-200 लोग वहां पर क्या करते हैं ये पूछने के लिए जब शिवसैनिक गए, शिवसैनिकों के ऊपर वहां पर पत्थरबाजी हुई, लाठीचार्ज किया पुलिस ने. तो ये सब चीजें हम आज लेके चोकलिंगम साहब के सामने गए थे. कल उद्धव जी ठाकरे इनका हेलीकॉप्टर लास्ट मोमेंट में रोका गया. PM साहब की सिक्योरिटी हम भी मानते हैं बहुत अहम है, और ऐसे टाइम पे उनकी सिक्योरिटी में कोई कॉम्प्रोमाइज नहीं होना चाहिए. लेकिन PM साहब का प्रोग्राम बहुत पहले से आता है. अगर आपको मालूम था तो हमने उनको बताना चाहिए था. और ये जो सभा में आते हैं वो कैंपेन के लिए आते हैं. PM साहब कोई पॉलिटिकल काम के लिए आते हैं, ये कोई देश के काम के लिए नहीं आए थे. तो हमारा ये कहना है कि सबको इक्वल अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए प्रचार की. आपके वजह से कल हमारी एक सभा
कल कैंसिल हो गई है, तो हमारा यही कहना है कि सबको इक्वल अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए। धन्यवाद। आपको क्यों लग रहा है कि उद्धव साहब के हेलीकॉप्टर में कुछ प्लान करने का प्रयास किया जा सकता है, जिसकी वजह से जानबूझ के देखो 2 वीडियो लगातार 2 दिन लीक किए गए। हमारा कहना ऐसा है कि हमारी जांच को किसी की आपत्ति नहीं है, जांच सबकी होनी चाहिए, हमारी नहीं सबकी होनी चाहिए। आज से वीडियो आने शुरू हो गए, आज तक नहीं आए थे, लेकिन उद्धव साहब के वीडियो लगातार 2 दिन लीक किए गए। हमारी इस वीडियो लीक करने पे हमारी आपत्ति है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।